कसं वाटतंय आता पालखीत किती वर्ष झाले तुम्ही? आता जवळजवळ आमची तिसरी चौथी पिढी ह्याच्यामध्ये आलेली बर, बर. आहे. ही आता आम्ही चौथी पिढी आलेला आहे. बर. त्याच्या अगोदर किती दिवसापासून झालेलं ह्याचं पण आम्हाला काय सांगता येणार नाही. परंतु हा. या वारीमध्ये एवढा आनंद आहे हा. आमच्या गावाकडे. आता इकडं पाऊस आहे पुणे साईडला, हाय, हाय, परंतु इकडे. गावाकडे आम्ही पेरणी फक्त करून आलेला आहे. हा. परंतु गावाकडे पाऊस नाही आहे. गावाकडून आम्हाला फोन येतो, तरी पण आम्ही बर. त्यांची कशाचीही काळजी न करता दिंडीमध्ये सहभागी होतो. आणि या दिंडीचा सहभाग हा. आम्हाला फक्त पांडुरंग रायाची आस लागलेली आहे. त्या भेटीसाठी आम्ही फक्त इकडे चाललेलो आहे. बरोबर आहे. आता आता तुम्ही एवढे किती किलोमीटर प्रवास केला? आता जवळजवळ आम्ही आमची परंपरा आलेला हा. आहे. पंढरपुरावरून आम्ही मुराळी म्हणून तुकोबरायला आणायला जातोय. बर, आणायचं हा, आणायला जातोय. जवळजवळ तिथून 10-12 दिवसाचा प्रवास करून आता येताना ते देहूवरून आलेला आहे. काय सांगता? म्हणजे आणायला आम्ही मुराळी म्हणून जातोय, परत आणतोय आणि परत नेऊन अजून पोच करतोय त्यांना. बरं, काय म्हणजे- थकताय का तुम्ही? काय थकत नाही, थकत काहीच नाही. आम्हाला फक्त संध्याकाळी एवढा प्रवास करून आम्ही संध्याकाळी जेवण करून झोपलो ना, सकाळी उठल्या असं नक्की एकदम असे संचारल्यासारखं होतं. आणि कसं चालू आणि कसं न चालू असं होतं आम्हाला. आमच्या असे अंगात अशी बिजली संचारल्यासारखी होती की कसं आम्हाला दुसऱ्या दिवसाचा जो मुक्काम आहे, ज्या दुसऱ्या दिवसाचा जो प्रवास आहे, तो प्रवास कशा आनंदानं करावा असं आम्हाला वाटतंय. बरोबर, बरोबर. म्हणजे हे सर्व पांडुरंगाची कृपा म्हणायची का? पांडुरंगाचीच कृपा आहे आम्हाला याच्यामध्ये. बघा तुम्ही पाहता, याच्यामध्ये जवळजवळ 5 वर्षापासून ते 80-90 वर्षापर्यंत याच्यामध्ये लोक सहभागी झालेले आहेत. एकही माणूस थकत नाही. बघा सगळ्याच्या चेहऱ्यावर बघा किती आनंद आहे. आणि हा आनंद जो आहे तो आनंद मिळवण्यासाठीच फक्त इथं आम्ही आलेलो आहे. तर आनंद मिळवण्यासाठी आम्ही इथं सर्वजण आलोय. अनेक किलोमीटर चालतोय, परंतु कुठल्याही प्रकारची थकान आमच्या मनामध्ये नाही, थकवा नाही. असंच या सर्व वारकऱ्यांचं म्हणणं आहे. चला पंढरपूरला जाऊया. उद्या एक, चला उद्या बोला पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. शासनाचा बंदोबस्त नाही. अहो, शासनाचा बंदोबस्त कशाला लागतोय? तुम्ही शासनापेक्षा शासन आमचं शिरतंय. शासन आमच्यावर शिरतंय. बरोबर. डिपार्टमेंट आमच्या दिंडी देते. बरोबर. काय साठी संरक्षण आम्हाला? बरोबर. चला, संरक्षण चांगलं आहे. चला असू द्या, दिंडीचा आनंद घ्या, वारीचा आनंद घ्या. चला एवढंच या ठिकाणी सांगतोय.